नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. इचलकरंजी शहरासाठी आता नवीन पाणी योजना. राहुल आवाडेंनी सांगितला प्लॅन. मुख्यमंत्र्यांकडून कार्यवाहीच्या सूचना. इचलकरंजी शहरासाठी पुन्हा एकदा नवीन पाणीपुरवठा योजना प्रस्तावित करण्यात आली आहे. कृष्णा नदीवर जुने तांडवाड तालुका शिरोळ येथे उद्भव आहे. जुने तांडवाड, सैनिक टाकळी, राजापूरवाडी ग्रामस्थांसह इचलकरंजीतील नगरसेवक नगरसेविकांच्या उपस्थितीत आमदार राहुल आवाडे यांनी पीपीटीच्या माध्यमातून योजनेचे सादरीकरण केलं. ते म्हणाले, योजनेबाबत मुख्यमंत्र्यांकडे सतत पाठपुरावा केला, विविध उद्भव तपासले. यातील अनेक पर्याय व्यवहार्य नव्हते, पण जुने तांडवाड उद्भवावर एकमत झालं. सातारा, सांगली व कोल्हापूर पाटबंधारे विभागाने त्याला हिरवा कंदील दाखवला आहे. इचलकरंजीसाठी प्रस्तावित पाणी योजनेसाठी जुने तांडवाड उद्भव आहे. तेथे पुरातन राधाकृष्ण मंदिर आहे. त्यामुळे या योजनेचं नामकरण राधाकृष्ण पाणीपुरवठा योजना असं करण्यात येणार आहे, अशी माहिती आमदार राहुल आवाडे यांनी दिली. ते म्हणाले, योजनेचा येथील शेतकऱ्यांना लाभ मिळेल. अखंड वीज पुरवठा, 12 तास पाणी उपलब्धता आणि पाणंद रस्ता केला जाणार आहे. यापूर्वीचा अनुभव पाहता प्रास्ताविक योजनेला कोणत्याही नागरिकांचा विरोध होणार नाही याची दक्षता घेण्यात आली. आता पुढील टप्प्यात या योजनेच्या खर्चाचे अंदाजपत्रक तयार होणार आहे. त्यानंतर शासन मंजुरीचा मार्ग मोकळा होईल.